वासुदेव ठाकरे यांचं देखील इथे शुभगमन झालंय. मस्ट वेलकम. दुपारच्या सत्रात आपले सरचे स्वागत असेल. स्पर्धेच्या माध्यमातून जय मसोबा चषक वन डे फिनिश एक दिवसीय स्पर्धा. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय आणि पूर्ण श्रेय ग्रामस्थ मंडळ पालिगाव समयेत जय मसोबा 40+ टीम. दोन्ही टीम बुर्दुल आणि चिरट दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी पाठवा. आपण गेम ऑन करायचे म्हणून पाहू शकाल. पहिल्या हे 5वी लढाई. पहिल्या मॅचमध्ये 40, दुसऱ्या मॅचमध्ये 39, तिसऱ्या मॅचमध्ये चक्क 75ची चेस होते आणि चौथ्या मॅचमध्ये देखील 61 म्हणजे धावा तिसऱ्या चौथ्या मॅचमध्ये बनल्या आणि एक सन्मानजनक धावा पहिल्या दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. मळंगड एक्सप्रेस सर अंकुश बॉम्बे गोलंदाजी मार्कमध्ये असतील. नक्कीच हा सामना जसा संपेल 5 चिठ्ठ्यांमध्ये आणि 5 चिठ्ठ्यांमध्ये लकी ड्रॉ केलं जाईल. 5 संघ विजेत्या संघांमध्ये जिथे एक चिठ्ठीमध्ये जय मसोबा चषक लिहिला असेल आणि बाकी 4 चिठ्ठ्या कोऱ्या असतील. लकी ड्रॉ 2 वेळा होईल या प्रतियोगितेत. त्याच्यानंतर पुन्हा 3 मध्ये केला जाईल आणि पहिल्यांदा 5 मध्ये मिळणाऱ्या टीममध्ये 3 मध्ये संधी नसेल. उद्या आपण मॅचच्या दिशेने गेम ऑनचा नेक्स्ट प्ले. गोलंदाज तयार आहे. टीम बुर्दुल. बॉलर कोण आहे? अंकुश बॉम्बे. मलंगड एक्सप्रेस. पहिलाच बॉल वेगवान होता, प्रचंड वेगवान. काय यांना वेगवान बॉलर म्हणून ओळखला जातो. इथे धीरज पाटीलला बीट करून गेलाय बॉल. अडवायला हा होतो धीरज पाटील. हा बॉल मात्र निघून गेलाय त्यांच्या हातातनं. 12 खेळाडू आहेत का? वेग टॉस केलं बॉलला. विविधता आहे मलंगड एक्सप्रेस आणि वेग काय असतो हे सर अंकुश बॉम्बेने या परिसरात बहुचर्चेत आणले. गोलंदाजाला हाई बॉल पुढे राहिला. गॅप मोठी आहे. स्लीपर कव्हरच्या मधून निघाला चेंडू. ते फास्ट आहे आणि वेगाने चालला चेंडू. चिमारीच्या दिशेने रोखला गेलाय चेंडूला. चांगली बॅकअप, चांगलं फिल्डिंग करत असताना तोपर्यंत धावा एकूण कंप्लीट केल्या 3 धावा. काय फटका होता, कलात्मक जागा बनवली आहे. पुढे होता बॉल, गती होती बॉलमध्ये, वेग होतं, थोडीशी पुढे होती बॉल आणि ते 3 धाबा एकवट असताना तोपर्यंत पलक 3ने पुढे सरकत असताना एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या बॉलर तयार आहे. पायावरती बॉल आहे आणि इथे पंप एलबी पकडलाय. इथे पहिला दे धक्का 4 वरती खेळाडू बाद. खेळाडू बाद झालाय. पंप एलबी पकडला गेलाय आणि इथे मात्र अंकुश बॉम्बे ब्रेक थ्रो देत असताना पहिल्याच ओव्हरवरती 4 वरती पहिला दे धक्का. टीम सत्यमोजे होते चिरट 40+ टीमला पहिल्या ओव्हरमध्ये तसंच कर. अरे ओ आणि ते मात्र झेलची शक्यता नाकारताना बॅक टू बॅक दुसरा एक यश. तू चल मै आया हेच काहीतरी मैदानावरती होत असताना लगातारचा दुसरा दे धक्का टीम सत्यमेव होते चिरट 40+ टीमला.
तर आपण पाहू शकाल महाराष्ट्र निर्माण सिंगचे अध्यक्ष पालिगाव विनोददादा पाटील यांचं इथे शुभागमन झालं. मस्ट वेलकम. दुपारच्या सत्रात देखील आपलं सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांचे आपण उद्घाटन समारंभात उपस्थित बघितले होते. मात्र इथे देखील दुपारच्या सत्रामध्ये देखील शेवटची पहिल्या फेरीतील शेवटची लढाई चालू आहे, जिथे पहिल्या डावात थोडीशी बॅकफुटवरती आली टीम. या आपण मंचावरती या. विनोददादा पाटील आपल्याला विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हा. चार बॉल चार वरती 2 धक्के दिल्यात. हाय बॉल व्हेरिएशन विविध तास लोव फेकला. बॉल पडल्यानंतर काटा बदलत असताना लॉंग ऑफ मध्ये हृदय होते. ते मात्र धावाची संधी होती आणि 2 धावा हा म्हणताना कंप्लीट केला. लेझी आले बॉलवरती. चेंडू ऑन द स्टिक आपल्याला पाहायला मिळेल. खूप कठीण कारण 40 प्लेस आहे. गुरुनाथ पाटील होतं चेंडू खाली आणि त्यांनी मात्र चेंडूला थांबवलं. हेच काहीतरी हास्यमेव सांगत असताना हा जर सुटला असता तर चौकारही झाला असता. 2 धावेने धावपळक संत गतीने पुढे सरकत असताना 6 वरती. त्याबद्दल बॉल यावेळेस मात्र मागे बॉल ठेवला. शॉर्ट पिच होता. पडल्यानंतर स्विंग किती होता या बॉल. काय या गोलंदाजाला मलंगड एक्सप्रेस म्हणून हे भविष्यचर्चित नाव पडलं. याचा परिचय या ओव्हरमध्ये दिले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 2 बाद 6 सध्या दैना स्थितीवरती आहे. 27 होते 40 प्लस चिरट टीम. डीजे थांबा पण. यांची देखील उपस्थिती लाभलेली मान्यवर आहेत. या मंचावरती मस्त वेलकम. आपलं सरचे स्वागत असेल. मदन बाळू ठाकरे पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटली आहे. तसेच जयदास सखाराम ठाकरे उपसरपंच. 4 ट्रॉफ्यास आपण पाहू शकतो. प्लस लाईव्ह आणि आर्थिक सहाय्य सर्वांचं यूट्यूब लाईव्ह त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. तसेच माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शांताताई जगन ठाकरे पाली यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आहे. तसेच द्वितीय पारितोषिक ट्रॉफी. त्याच्यानंतर सुरेखा रवींद्र ठाकरे उपसरपंच प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आपण बघतोय. राहुल पांढरकर पाटील आमचे समवेत आहेत सध्या ते मंचावरती. उपसरपंच 3 कूलर्स जे आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर विनोद विष्णू पाटील समाजसेवक मालिकेवरचे जी सायकल आपण त्यांच्याकडून पाहतोय. आणि प्रियंका वरुण वारे माजी सरपंच मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ह्या ट्रॉफ्या आणि क्षेत्ररक्षक हे त्यांच्याकडनं उपलब्ध करून सर्वच देणगीदारांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. बोलूया मॅचच्या दिशेने. बॉलर्स नेम सुरेश पाटील. सर्वांचा हातभार आपल्याला भाली गावामध्ये ज्या ज्या ट्रॉफ्या होतात त्याच्या आधी देखील 2 स्पर्धा झाल्या. सरपंच चषक देखील आपण पाहिलं. माननीय सरपंच शांताताई जगन ठाकरे सरपंच चषकाचं देखील एक सुरुवातीलाच या हंगामाच्या सुरुवातीलाच ती स्पर्धा आपल्याला याच गावातनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर रेग्युलर मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला मागच्या हप्त्यामध्ये. हा देखील बॉल पुढे ओव्हर पिच होता. गॅप शोधली आहे. बागपूर पॉईंटच्या देशाने चेंडू सीमारेषेकडे चालले. चेंडू उचलला फेकतील तोपर्यंत आउटफिट खराब आहे आणि बॅकअपसाठी देखील कोणी नाही आहे. तो म्हणतो फर्स्ट 2 बनल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. मग 2 धावा ते इझिली कंप्लीट करत असताना विश्वनाथ दळवी आणि शरद मुंडे ही जोडी मैदानावरती खेळत असताना सध्या तरी चिरड सत्यमेव जयते चिरड 40 प्लस टीम थोडीशी अडचणीत आहेत. तर पार्टनरशिप बनवावी लागेल. धावा बनल्यात 50च्या आसपास धावा हे लक्ष एक टार्गेट सेट असेल. 45-50 धावा तुम्ही मॅचमध्ये फायटिंग करू शकता. कारण बुर्दुल टीमकडे देखील जर विचार केला तर गोलंदाजी सध्या ते चांगली पाहायला मिळतो. फटका चांगला आहे. त्याच दिशेने खेळाडू तयार आहे. सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग केली आहे. चेंडू हातात ठेवला तर बेळ होतो आणि हे मात्र उशिराने लक्षात आलं फिल्डरच्या तरी फेकला जातो. धीरज पाटील थोडेसे नाराज आहेत. फिल्डिंग चांगली झाली. बाउंड्री लाईनवरती बॉल अडला म्हणजे काही धावा थांबतात. तो पण तर सिंगल आली. सिंगल हा बॉल उशिराने खेळायचा. वाट बॉल. हे रेग्युलर क्रिकेट मुरलेले खेळाडू आहेत. सुरेश अंकुश बॉम्बे सर या सर्वच खेळाडूंना आपण पाहू शकता. कारण याच्यामध्ये धीरज पाटील यांच्याकडे देखील अनुभवाची सिद्धी आहे. विकेटच्या मागे गुरुनाथ पाटील
आणि तिकडे आपण बघतो मागील 5 ओव्हरमध्ये विकेट चांगली फिल्डिंग करत असताना हा बॉल देखील समोर 2 धाबा इथे कॅरी केल्या गेल्यात. सिंगलला डबलमध्ये बनवा. सध्या तुम्हाला हेच सांगतो खेळ की तुम्ही धाबा आता संघर्ष करायचे तुम्हाला मॅचमध्ये आणि पार्टनरशिप बरंचसं काही देईल चिरट 40+ टीमला. कारण इथनं पार्टनरशिप बनली तर हे शरद मंडेला टाळू आहे. एकामेकाच्या अगेन्स्ट खेळणारे याच परिसरातले एक दिग्गज खेळाडू सध्या तरी ऑन अ मॅच. हो, पुन्हा एकदा स्लिप कव्हर शोधायचं होतं आणि वेग होतो या बॉलमध्ये. बीट करून गेला बॅट्समन शरददादा मुंडेंना. डॉट बॉल प्रेशरच देईल. डिफेन्स करत असताना हा मात्र वेगळी शैली आहे. ते खराब बॉल होता आणि ते मात्र स्वतःच या बॉलवरती एन्जॉय घेत असताना सुरेश पाटील. आणि षटके संपले एकूण 2 आणि 2 वर्षा खेळानंतर आपण धावांचा विचार केला तर एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 11 धावा. 2 बाद 11. तीन खेळाडू बाद झालेत. तर नक्कीच विनोद दादांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. पुढे पाहू शकता मंचावरती विनोददादा पाटील मनसे अध्यक्ष पालिगाव. पाहू शकाल आपण विनोद दादांचा शुभ सन्मान त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आहे बाईक सायकल मालिकेवरासाठी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे. तर सन्मान राहुल दादा पाटील यांचा इथं शुभ सन्मान यांच्या शुभ हस्ते. विनोद दादा एक मिनिट वळव दादा, कॅमेरा वळव एक सेकंद. लाईव्ह ओके. वळूया मॅचच्या दिशेने आपण. धीरज पाटील आलेत बॉलिंग मार्कमध्ये. राईट आर्म हा बॉल घरंगळत लॉंग ऑफ सीमारेषेवरनं गुरु वेगाने पुढे आलाय मात्र रोखलाय बॉलला. वाटा फिल्डिंग. 2 धावा नक्कीच थांबवल्या. काय फिल्डिंग आहे, हे अनुभव आहे. हे नाव चर्चेत होतं मागील ओव्हरमध्ये गुरु पाटील. फिटनेस जोंबललंय त्यांनी. फिटनेस असो. एन्जॉय 40+ म्हटलं की एन्जॉय मॅचेस असतात. आपण पाहू शकता आमच्या समवेत नेताजी हे देखील. हो, डाऊन दी ग्राउंड वरती आहे हवेच्या जोरावरती. चेंडू मात्र मिड विकेट बॉलच्या बाहेर. षटकार. एकूण धावांचा आपण विचार केला तर स्कोर कार्डवरती धावांचा 19 धावा. षटकार आणि उंच भरात 1.5 से आले की तंदुरुस्त महत्वपूर्ण गाया. देश बात मात्र वेळाने आलाय मात्र महत्वाचा आहे. टीम चिरट दरम्यातील बॉल पुन्हा एकदा वळवलं. ऑन साईडला फटका प्रॉपर आहे आणि धावाही चांगल्या देऊन जाईल. बरोबर डीप मिड विकेटच्या मधोमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. बैलगाड्या शर्यतीचा फॅन आहे डीजे. वारंवार एकामागे एक सॉन्ग ऐकायला मिळतात आपल्याला. हो, यावेळेस मात्र लेंथ बदलली आहे. बाहेरच्या दिशेने आले ते डॉट बॉल फेकतात. सुटकीचे श्वास. कारण एकात या षटकार 2 बॅक टू बॅकचे षटकार एक सन्मानजनक स्थितीत आपण पाहू शकता सध्या तरीची टीमला. 25 धाव बनलात धाव पथकावरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना धीरज पाटील.
कॉल येते पहा गुरुनाथ पाटील यांचं. हा बॉल पुढे सरकलाय. गुरु डाऊन द फिल्डर आहे, पाहावं लागेल कॅच होतो का. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. दर्जेदार कॅच, माघारी परतावं लागेल दळवी सरांना. डीजे तिसऱ्या ओव्हर मधली शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय झेल पकडला आणि जसा कॉल केला होता त्याने बॉलर धीरज पाटील यांना की ऑफला टेप बॉल, आणि जसा ऑफला ठेवला तर कॅच डाऊन द फिल्डिंग जबरदस्त कॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल. विश्वनाथ दळवी बाहेर आले ते मात्र खूप सुरेख कॅच. कारण आक्रमण शैलीने बॅटिंग करणं हे दळवी सरांचं कार्यक्रम सातत्याने पाहत आलंय मागील कालावधीत. इथे मात्र काही शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. धीरज पाटील, हाई बॉल फुलटॉस, हाई बॉल खराब आहे, डाऊन द फिल्डर आहे, वास मात्र त्याच्या डोक्यावर फ्लाय होत असताना हवाई यात्रा षटकार. आणि ओव्हर इथे संपले. तीन मध्ये धावा म्हणल्यात. एकूण खेळाडू बाद झाल्या 4 आणि धावसंख्येचा विचार केला तर 31. पालचंद डांगरे देखील 40 प्लस मध्ये खेळत असताना, तसेच नेताजी दुर्गे एन्जॉय घेतात सकाळपासून स्पर्धेला आणि ऑलराऊंडर आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, चर्चेत आहेत. आणि रिक्षाची चावी देखील थोडं टेन्शन आहे स्पर्धे, आणि त्यात मॅच अर्ली प्लस समस्या कारण बन गई. 40 प्लस मॅचेस मध्ये याच गोष्टी एन्जॉयमेंट माझ्या आपल्याला पाहायला घेतो. आणि डेट ओव्हर मध्ये शेवटचा निर्णायक ओव्हर घेऊन आलाय बॉलर राजेश पाटील, चायनामेंट बॉलर. पाहू शकतो राजेश पाटील यांना शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच नक्कीच, कोणाला जरी चावी मिळाली, रिक्षाची चावी हरवली आमचे नेताजी दुर्गे यांची, आणि चावी जर दिली तर संध्याकाळची सोय संडे आहे. 2 बियर थंड थंड मस्त. गरमी आजची भरपूर आहे, शांत होईल ती. बाकी ते मात्र ऑन साईडला गरंगत चाललाय बॉल. दुर्बन खेळाडू वेगाने आलाय बॉलवरती. चांगली फिल्डिंग तो पण एका धावेवरती थांबवलं जातं. डेट ओव्हर आहेत ना, अनामारी करावं लागेल. 40 प्लस धावा बरेचसं काही देऊन जाईल टीम सत्यमेव जयते टीमला. आणि इथे पहिल्या मॅचमध्ये आपण दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये धावा बनवू शकतात. मात्र जर चांगली बॉलिंग केली तर 10च्याच केंद्राने हा मॅचच्या दुसऱ्यामध्ये डावामध्ये या धावा लक्ष कठीण होऊ शकतो. सध्या 32 झाल्यात. अजूनही पहिलाच बॉल आहे ना, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे राजेश पाटील बॉलिंग करतात. स्ट्रायकरला बॅट्समन अल्पेश
अल्पेश हवेचा बॉल ओढवला अल्पेशने. विकेटमध्ये खेळाडू तयार आहेत. पहिली वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. केले दुहेरीने वाटचाल केली तरी महत्वाचे आहेत. मग धाबा शेवटच्या ओव्हरमध्ये कशा येवत धाबा येणं गरजेचं आहे. टीम सत्यमेव 40+ चिरत टीमसाठी. बॉलर तयार. आतापर्यंत एकूण 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. राजेश पुढे ठेवला, होळा ठेवलाय. 100% भ्रमणात पडले. बॅट्समॅनला थांबवलंय बॉलला. ही कलाकारी आहे. क्रिकेटमध्ये मुरलेले खेळाडू आहे. हा ओव्हरथ्रो बॅकअप डायरेक्ट हिट देखील दिले नाही. बॅकअप होतो मात्र त्याला बॉल भेटेल का हाही मोठा प्रश्न असतो. विश्वास तोपर्यंत सिंगल आली आहे. शेवटचा ओव्हर एखादा अनामारी फटका मोठा फटका. शरद मुंडे आघाडीला आल्यात. वरती बॅटिंगला आले होते मात्र काम काही चांगलं झालं नाही आतापर्यंत. डायरेक्ट हिट इथे देणार का धीरज पाटील हा मोठा प्रश्न होता. तो पण आली आहे सिंगल. चांगली बॉलिंग. तकदीर तकदीर साखरे यांचं देखील इथे शुभागमन झाला. मस्ट वेलकम. या आपलं देखील सरचे स्वागत असेल. जय मसुबा चषकामध्ये अगदी दुपारच्या रगरगत्या आवडामध्ये आपलं सरचे हार्दिक स्वागत या मंचावरती. दरम्यान बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. दूरवरनं खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतील. बॉलपर्यंत पोहोचले तोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि हा म्हणताना 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावपळे पुढे सरकत असताना एकूण धावा 38. 38 धावा. फायनल बॉल फायनल डिलिव्हरी दिस इनिंग. ओके ओके डिझे डिझे शेवटचा बॉल बाकी आहे अजून. मार्केट जाम केलंय बैलगाड्या शर्यतीने. प्रगती पथावर तेच आहेत सध्या तरी. हा बॉल ऑन साईडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावपळक अगदी 40 धाव बनल्या. पहिला मॅच मध्ये 40 बनल्या होत्या. त्या धावा तिथे मॅच थोडीशी टाटा बाय बाय चुरस घासाघात झाली होती. डेट ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचली.
केलं जाईल इथे. चला लकी ड्रॉ करून घ्या आपण. 5 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठीमध्ये ज्या चिठ्ठीला बाई दिली जाईल तिथे जय मसोबा चषक लिहिले आहे पहिल्या लकी ड्रॉच्या चिठ्ठीवरती आणि बाकी चिठ्ठ्या 4 1 2 3 4 1 2 ची पहिली मॅच होईल आणि 3 4 ची दुसरी होईल. हो वसार आंबे आणि उसाटणे तीन टीमचे कॅप्टन आहे. मँगलोर टीमचा कॅप्टन ते उपस्थित आहे. वसार आंबे उसाटणे कॅप्टन्स हे आपण एक एक. तर कमबॉक्स मध्ये बदल करूया आपण. आवाज ऐकूया पुन्हा एकदा सोनू बांगरेंसह. थँक्यू सो मच साहेब भंडारी. आणि 40 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये. डीजे तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदीप आणि अंकुश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जनार्दन असतील. मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतायत. एका बाजूला शिरड आणि त्यांच्या अगेर फाईट करतोय बुर्दुल संघ. 40 धाव्याचा पाठलाग सध्या तरी सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. चं लक्ष असेल या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात पुन्हा एकदा जनार्दन. अराउंड द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. सलगचा दुसरा चौकार. चौकार येतात. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. सध्या तरी स्ट्रायकरवरती संदीप पाहायला मिळतात आणि खूप चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी केली आहे. चला फास्ट खेळायचं आहे. लगातार 2 चौकार येत आहेत. धावसंख्या 8 वरती पोहोचेल. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे आपण पाहतायत. राऊंड द विकेट न पुढचा बॉल. अजून एक ओव्हर पिच बॉल. अजून एक चांगला फटका. खेळाडू दूरवर असतील आणि बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस पंचांचा इशारा येतो आहे. बिगिट षटकार. डीजे चा पाठलाग सध्या तरी सुरू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी जनार्दन यांच्या माध्यमातून टार्गेट केले जाते. संदीप खूप चांगली फलंदाजी करतायत. खूप चांगली स्टार्ट आपल्या टीमसाठी देत असताना धावसंख्या पोहोचली ती स्कोरबोर्ड वरती. कोण आपण पाहिले तर 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत या षटकामध्ये. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट बालाजी लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतायत आणि अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी गरज असेल 27 धावेची. राऊंड द विकेट नव्हते आता ओव्हर द विकेट नाही येतील. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होतोय. जेलची शक्यता खेळाडू उपस्थित आणि हा झेल ड्रॉप केलाय. मिड विकेट रिझनला संदीप यांचा झेल ड्रॉप केला जाईल. ही महत्वपूर्ण विकेट होती या मॅचची आणि जीवदान दिले संधी मिळाली आहे संदीप यांना. धावा देखील मिळत आहेत 2 आणि याच दरम्यान शाहू मामांचं देखील आगमन झालंय. चॉकलेट बॉय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चॉकलेट बॉय आम्ही त्यांना म्हणतो कारण की ते आम्हाला सांगत असतात मी अजूनही जवान आहे. ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार संदीप यांच्या बॅटमधनं.
चिरट संघाला, कारण की संदीप यांची झेल ड्रॉप झाली आहे आणि त्वरित हा षटकार येतो पुढच्या बॉलवरती. फलंदाज संदीप यांच्या बॅटमधनं धावसंख्या फ्लाय झाली आहे. स्कोर कार्ड वरती एकूण स्कोर पाहायला मिळतोय 22. 22 धावा धाव फलकावरती वरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय पहिल्या षटकामध्ये संघ नक्कीच बुर्दुल. 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. लाईन पाहावी लागेल. यस आउट साठी लेग स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 23. 23 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू या षटकातील. फुल टॉस होता, पुन्हा एकदा स्क्वेअर विकेटने खेळलेत. अजून एक चेंडू गोळीच्या वेगानं फरार. स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. चौकार ओव्हर 14 समापन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोधली आहे 27 या आकड्यावरती. बिनगडी बाद बुर्दुल संघ जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. थँक्यू डीजे. चला जे संघ विजय संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण यायचं लगेच, कारण की ड्रॉ उडवण्यात येतील. एका चिठ्ठीमध्ये नक्कीच जय मोसोबा क्रिकेट संघ असं नाव लिहिलंय, त्याला बाई दिली जाईल. आणि एका चिठ्ठीमध्ये विजय संघ लिहिलंय. यस, यातून जिंकणारा संघ. ओके, सिरियल प्रमाणे सामने या ठिकाणी खेळण्यात येतील या ठिकाणी सूचना तुम्हाला आम्ही करतोय. आणि चिठ्ठ्यांवरती नंबर लिहिलेत, चिठ्ठ्या उडवण्यात येतील. तिथे कॅप्टन देखील उपस्थित आहेत, आपण जा. यावेळेस मात्र फुल टॉस होता, परंतु कनेक्ट झाला नाहीये. मागे येतो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल असेल. 18 बॉल मध्ये बनवायचे, 17 बॉल मध्ये बनवायचे 14. ड्रॉ सध्या तरी उडवले जात आहेत. बॅक टू द बॉलर खेळतायत, समोर खेळतायत. धावाची संधी आवश्यकता नव्हती आणि ते विकेट गमावली आहे. पहिला धक्का लागेल टीम बुर्दुल या संघाला. थँक्यू. आणि आंबे संघाला बाय मिळतीये. क्या बात आहे. आंबे पोटी प्लस हरेश भाग्यवंत. आंबे संघाला बाय मिळते आणि यस, नावाप्रमाणेच ते भाग्यवंत आहेत. चला, नक्की 14 ची गरज आहे आणि नवीन फलंदाज. गुरु येत आहेत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. पहिले षटक फार मागडं राहिले, तब्बल 27 धावेचं ते षटक होतं. ऑन साइडला फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित पुढे आले होते आणि बॉल सीमारेषा पलीकडे येतो षटकार. थँक्यू सो मच. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं टीम बुर्दुल संघ आपण पाहतायत आणि एकतर्फी हा सामना केलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 33 या आकड्यावरती. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हा सामना एकतर्फी झालाय. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता, परंतु जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न करताय. डायरेक्ट हिट झालंय देखील. फलंदाज बाद. एकच धाव इथे मिळेल आणि सांघिक यश. दुसरा धक्का. टीम बुर्दुल संघाला विजयासाठी 7 धावेची गरज.
चला फलंदाज बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळवली आहे, परंतु धावा फार कमी उरल्यात. 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 14 बॉलमध्ये. या सामन्यामध्ये नक्कीच वर्चस्व गाजवतोय संघ बुर्दुल, कारण की पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी केली होती. फलंदाज आपण पाहिलं संदीप यांनी, चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. नवीन खेळाडू आहे त्या 4थ्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, संपर्क झाला नाहीये. चांगला बॉल ऑफ स्टंपवरनं विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू यशांच्या वरून निघून जातो. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट होत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा जिंकण्यासाठी गरज 7 धावेची येणाऱ्या 12 बॉलमध्ये. डीजे चला फास्ट खेळायचं प्लीज. सूचना असतील टीम चिरट संघ. फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. चर्चा नको मैदानाच्या आतमध्ये. उमेशजी वारे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विजयजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. कलरमजी पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत. आणि नितीनजी बडेकर, सर्व मान्यवरांचं स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉलमध्ये. थोडंसं स्पीडअप करून खेळा. वेळ जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवायचं आहे आपण. खडक उन्हाचा तडाखा आपण पाहतो आणि त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये खूप चांगला क्रिकेट सध्या तरी बुर्दुल संघ खेळतोय. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज येत आहे. 3रं षटक. चला चला फास्ट खेळा चिरट संघ प्लीज. 7 धावेची गरज आहे 12 बॉलमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस आणि स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील. 1 धाव ते पूर्ण होते. चेक करूया आपण चला टीव्ही स्क्रीन वरती. बीमर साठी रिव्ह्यू घेतला ऑनफिल्ड अंपायरने. फेअर डिलिव्हरी असेल पंच. नो बॉल नाहीये, कारण की थोडेसे पुढे आले होते फलंदाज आणि चेंडू थोडासा खाली लँड होत होता. लो फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि जवळजवळ अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावा एकूण झाल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3. आता गरज आहे 4 धावेची. टोटल धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 37 धावा. 41चं टार्गेट होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत आणि विजय स्ट्रोक. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम बुर्दुल संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम चिरट संघ. लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय. ऍडव्होकेट काठवले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं